नमस्कार मंडळी, मी माधवी. तर हा व्हिडिओ आहे कालचा. म्हणजे मी खिचडी बनवली होती दुपारी, तीच शूट केली होती. तर आज मी थोड्या वेगळ्या पद्धतीनं खिचडी बनवली. चला म्हटलं मग तुमच्यासोबत तीच शेअर करूया. आता दुपारी खिचडी खाण्याची डिमांड माझ्या आयुषची होती. आता त्याला भाजी पोळी खायची नव्हती दुपारी, मम्मा मला खिचडी खायची म्हणे. चला म्हटलं मग आज पिल्लूसाठी खिचडीच बनवूया दुपारच्याला, आपल्याला पण थोडी थोडी खायला होते. आता वेगळ्या पद्धतीची म्हणजे कशी, तर आज मी टोमॅटोची ग्रेव्ही टाकली खिचडीमध्ये करून. एरवी आपण टोमॅटो चिरून टाकतो, तर आज ग्रेव्ही करून टाकली. तर ही ग्रेव्ही मी पाहिली होती, एक निकिता देशमुख म्हणून चॅनल आहे, तिच्या चॅनलवरच तिनं छान अशी ग्रेव्हीची खिचडी बनवली होती. चला म्हटलं मग आज आपणही करून बघूया कशी होते ते. आता एरवी साधी खिचडी तर आपण बनवतोच, पण आज थोडीशी ग्रेव्हीची वेगळ्या पद्धतीची बनवून पाहूया. मग अशी खिचडी मी पहिल्यांदाच बनवली होती, ग्रेव्हीची, पण छान झाली होती. इकडे मस्त असं खिचडी वगैरे लावली होती मस्त कुकरला मी, आणि मस्त खिचडी पण रेडी झाली होती. आता ग्रेव्हीची खिचडी पहिल्यांदाच केली, पण खूप छान लागली. आता या पिल्लूला माझा हा संभार आवडत नाही खिचडीवर, तरी पण मी टाकला. तर खिचडी पाहून तर मस्त वाटलं, पण त्या खिचडीवरचा संभार आम्हाला अजिबात आवडला नव्हता. पण मला वाटते लेकरांनी सगळंच खायला पाहिजे. नो खिचडी वगैरे खाणं झाल्यावर मस्त असा पाऊस सुरू झाला. तोच या मुलांचा एन्जॉय करणं चालला होता इकडे. नंतर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवसचा, गुरुवारचा. मग छान माझी इकडे पूजा चालली होती सकाळची. तशी देवाची पूजा आईने केली होती, तर माझ्या सेवा वगैरे राहिल्या होत्या त्या मी करून घेतल्या. आणि नंतर लागले मी माझ्या कामाला. भांडी पडली होती रॅकला लावायची, ती रॅकला लावून घेतली. आणि नंतर लागले स्वयंपाकाला. आज स्वयंपाकात होतं आलूचे पराठे. पण आता ही डिमांड पण माझ्या आयुषचीच होती. त्याला जे आवडते तसं जर काही केलं तर तो अगदी आवडीनं खातो. आणि तर त्याला भाजीपोळी रोज रोज म्हटलं की त्याला फार कंटाळा येतो. आता आपल्यालाही असं कुटाणा करायचं म्हटलं की थोडाफार कंटाळा येतो, पण मुलांच्या आवडीसाठी, मुलांच्या भुकेसाठी आपल्याला सगळं करावंच लागतं, नाही का. मग आता मस्त आलूचे पराठे, दही असं जेवण केलं छान असं. आणि नंतर लागले मी इकडे पसारा आवरायला. आता ज्याच्यासाठी आलूचे पराठे केले त्याच पिल्लूनं खाल्ले नाही. तो गेला होता क्रिकेट खेळायला. चला म्हटलं तो येईपर्यंत आपण आपलं आवरून घेऊया, नंतर आल्यावर तो खातो. आता इथे बघू शकता अगदी थकून असा क्रिकेट खेळून माझं पिल्लू आलं होतं. त्याला मग छान असं आलूचे पराठे वगैरे वाढून दिले. आणि नंतर लागले मी माझ्या कामाला. आता 2-3 दिवसाचे कपडे तसेच पडले होते, घड्या करायचे. चला म्हटलं मग आज घड्या वगैरे करून घेऊया. आणि नंतर दुपारच्याला पुन्हा इकडे छान असा पाऊस सुरू झाला. आज शेतात कापूस पण लावला होता आणि काल हळद लावली, तर त्या पिकावर छान असं पाणी झालं. आता असं पाणी पडलं की फार मस्त वाटलं. आणि नंतर इथे बघा आता मस्त असा पाऊस एन्जॉय करणं चाललं आहे आमचं दारात बसून. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.